स्वागतम सुस्वागतम. साई स्टार क्रिकेट संघ वीगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 डे नाईट चे भव्य दिव्य ही क्रिकेट शृंखला आणि खरं तर आजचा हा दुसरा दिवस रात्र खेळ तुम्हाला बघायला मिळेल. या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद यांच्या नावाची स्पर्धा आणि साई स्टार क्रिकेट संघ वीगर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आयोजक आणि दमदार क्रिकेट शृंखला आपल्या भेटीला आलेले आहे. तर जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हलचे आमचे ओनर्स युवा उद्योजक मी महेश फडके साहेबांनी विनंती करेन आपण सुद्धा वरती बसून घ्या. चांगदेव पाटील साहेब यांचं आगमन झाले त्यांना विनंती करेन. आपली विगरचे जे काही ग्रामस्थ असतील त्यांना विनंती करेन. सर्व आमचे मॅनेजमेंट संयोजक आपण तर विगरचे 12 मॅन संपर्क साधा. शुभम आपण लवकर या, भरपूर लेट झाले. चला मॅच ऑन होईल. आमचे स्कोरर मित्र काही वेळात जॉईंट होतील. यस मॅच ऑन होईल. वेळ आपण जरूर पाहतोय 5:22 झालेत. चला स्पीडअप करा. थोडा मागे पडलो आज, 1 तास पुन्हा आपण मागे पडलो. यस मॅच ऑन. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पहिली लढत खरं तर ई गटातील पहिला सामना चेरोबा 11 दुंद्रे आणि प्रणय 11 साई स्टार वीगर पंचाकडून आले ग्रीन सिग्नल. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर दुंद्रे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला बॉल पहिलाच बॉल डिलिव्हर झालाय. प्रतीक सिनारे जो पहिलं महत्वाचं षटक घेऊन आलाय. बॉलिंग पॅकवर आपण ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये सचिन आणि सनील या विस्फोटक जोडीला बघतो. साई स्टार वीगर संघ स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना पहिल्यांदा त्यांच्या वाटेला बॅटिंग आले. भरपूर प्रेक्षक अगदी बघू शकता. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडीशी शॉर्ट लेन ठेवली. वेग प्रचंड होता. आपल्याकडे असलेले वेगवान गोलंदाजी आता फायनली दाखवायला सुरुवात केली. पहिले षटक पॉवर प्लेचं 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकामध्ये पहिल्यांदा फलंदाजी वाट्याला येत असताना दीपकजी फडके संघाला लीड करतायत. त्यांनी सांगितलं 60-65 धावा जमवण्याचा आमचा मानस असेल आणि हा आक्रमक फटका बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी मापून तोलून लगावलेला हा लॉंग हिट दमदार षटकार. सुरुवात झाली मैदानामध्ये आक्रमकतेला. सचिन फडके यांनी पहिला बॉल खरं तर फेस केला, त्याच्यावर सिंगल रन त्यांनी घेतली. त्याच्यानंतर वेगवान बॉल डॉट बॉल तिथे आला आणि आता तिसरा बॉल जो षटकार आलाय सनी साडे अगदी ब्लॉक हॉल मध्ये डिलिव्हर्ड केलेला हा चेंडू आणि तेवढा सन्मानपूर्वक खेळून काढत असताना तिथे दिसलाय सनील फडके या टीमचा मारामारी किंग, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. साई स्टार वीगर संघाचा एक यंगस्टर्स प्रमुख अस्त्र. आज त्याचा मैदानामध्ये चालणं, त्याला शांत डोक्यानं खेळ करावा लागेल आणि तेवढाच चांगला गोलंदाज देखील आपण सध्या बघू शकतो. बॉलिंग ट्रॅकवर खोदून काढला बॉलला डीप मध्ये लॉंग ऑनला. या मैदानामध्ये भरपूर रन बनतात आणि बनवताना आपण बघितलेत. आणखीन एक दमदार षटकार.
तर इथे आलाय. जहाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता सध्या वाढत असताना पहिलं षटक जिथे भरपूर आक्रमक झालाय. सनील सध्या मैदानामध्ये रन फलकावर धावा आहेत त्या 13 रन. भरपूर शॉट लेंथ होती आणि तेवढा चांगला स्क्वेअर कट डीप पॉइंट कडे. खरं तर डीप कव्हर पॉइंट कडे हा बॉल चालला वेगानं ट्रॅव्हल करत असताना आणखीन एक दमदार चौकार. हरचंद्र फडके साहेब यांचे इथे आगमन झाले. सन्माननीय हरचंद्र फडके साहेब वेलकम. काही आमचे ग्रामस्थ यांचं आगमन झाले. राम पाटील साहेब यांचं शुभ आगमन. प्रणय 11चे पुरस्कर्त्या पंढरीनाथ कडव साहेब यांचं शुभ आगमन. धर्मा फडके साहेब यांचे इथे आगमन झाले. जयेंद्रजी कोरडे साहेब, राजेंद्रजी कोरडे साहेब, त्यानंतर सन्मान्य किसनजी फडके यांचं आगमन झाले. जे सर्वांना मी विनंती करेन का आपण आसन ग्रहण करा. धर्मा फडके साहेब असतील. ग्रामस्थांची स्पर्धा आहे स्वयंभू. वळूया आपण मॅच कडे. खूप चांगली सुरुवात झाली. रन फलकावर धावा आले 17. पहिलं षटक प्रतीकचं आपण बघितलं. भरपूर आक्रोश फलंदाजीतून बघायला मिळाला. जो पॉवर प्ले मध्ये नेहमी पसंत करतो सनील आणि त्याचं आक्रमण तुम्हाला जरूर बघायला मिळालेलं आहे. सचिन फडके ज्यानं पहिल्या बॉलवर एक सिंगल घेण्याचा जो मनसुबा दाखवला होता तो फार महत्वाकांक्षी ठरला आणि त्याच्यानंतरचे उर्वरित जे 5 बॉल वाट्याला आले सनीलला त्याचा भरघोस समाचार घेतला आणि तुफानी त्याची फलंदाजी आपण पाहिली. सेकंड ओव्हरला आता सुरुवात आपण करतो आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय नागेश वास्कर. खरं तर ज्याच्या नावाने देखील हा संघ ओळखला जातो. थोडस टर्न केला या बॉलला ज्याची जी स्पेशल ओळख आहे. कारण लेग ब्रेक वेगासोबत टर्न विथ स्पीड इज इक्वल टू सक्सेस. आपण सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो आणि तो वेगवान बॉल नागेशचा आपण बघितला. 17 वर सध्या संघाची एकंदरीत टोटल आपण पाहतोय. लोअर फुलटॉस बॉल मिड ऑन मधून बॉल पाठवला लॉंग ऑन कडे. 1 रन कंप्लीट केले जाईल. शांत आणि सावध पवित्रा. क्रिकेटचं हेच खरं टॅलेंटेड असं ज्याला आपण म्हणतो ना की एखादं आक्रमण करायचं दुसऱ्यानं सावरून घ्यायचं तशाच पद्धतीचा काही खेळ. सचिन फडके सध्या मैदानात थोडी शांत आहेत परंतु फलंदाजीतून सनीलनं भरपूर आक्रमण केलेलं आहे. दुसरं षटक जे सुरू आहे आणि नागेशचं हे पहिले 2 बॉल थोडे इफेक्टिव्ह सिद्ध होत असताना शांत ठेवण्याचं काम त्यांनी जरूर केलेलं आहे सचिन फडके यांना. परंतु सनील हा खेळाडू जास्त वेळ शांत बसणाऱ्यांपैकी नाही आहे. हा तर त्याच्यासाठी तोफा होता आणि त्याला दोन्ही हाताने कबूल केलं. पाठवला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि पंचाने रेफर केलं थर्ड अंपायर कडे. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. हा नाही हा DRS आहे. पंच आम्हाला सांगतील बॅटिंग टीमचा हा DRS आहे त्यामुळे चेक केलं जाईल. वेस्ट ऑफ हाईट एक्झॅक्टली किती होती. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. चेक केलं जाईल सध्या ऑन स्क्रीन. लगेच डिसिजन पेंडिंग फ्रॉम आयक्वेरा इव्हेंट्स यांच्याकडून सध्या हा डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलाय. योग्य निर्णय पारदर्शक निर्णय देण्याचे काम हे संपूर्ण टुर्नामेंट मध्ये राहिलेत आणि ते इथे जरूर दिले जातील. थोडी वेळ फक्त आपण प्रतीक्षा करूया. आमचे जेवढे विघरचे ग्रामस्थ आलेले असतील त्या सगळ्यांना आम्ही विनंती करू मैदानाच्या आजूबाजूला न थांबता तुम्ही मुख्य व्यासपीठावर येऊन आसनाधीश व्हा. आज सन्माननीय श्री माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री विलासदादा फडके यांच्याकडून सगळ्यांना टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आले. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट. नो बॉल आलाय. हॅट फॅक्टर हा भरपूर होता त्या बॉल मध्ये. नागेशला आपण पाहिलं 9+6 फ्री हिटची संधी आहे 25 वर.
फ्रीडचा बॉल होता, खोदून काढला अक्षरशः बॉलला. यॉर्कर लेनची मारा केला होता, खराब फिल्डिंग. गचाळ क्षेत्ररक्षण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फिल्डिंग खराब. आणि आणखीन एक नशिबाची साथ सनील आज मैदानावर तर साथ त्याला मिळते आणि हा आलेला नशिबाचा चौकार. खूप चांगली सुरुवात खरं तर मैदानामध्ये सनील ज्यासाठी तो ओळखला जातो आणि तो ग्रेट अँड गुड स्टार्ट, यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही. नागेश सही षटक सुरुवातीला 2 बॉलमध्ये चांगलं राहिलं, परंतु एक खराब बॉल या गोलंदाजीला कलंक लावून गेला असं वाटतंय. परंतु सनीलची वैयक्तिक खेळी 26 वर तो पोहोचलाय. संघाची धावा आहेत त्या 29. वाईट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, परंतु यशांच्या पाठीमागे चांगलं कलेक्ट करत असताना दिसलाय बॉल. एसटी रक्षक कुणाला आपण बघितलं आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना आज सागरदादा मांडवकर सूत्रसंचालन, संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. आणखीन एक वाईड यॉर्कर, परंतु यावेळेस सक्सेस राहिला. बॉल चाललाय, अगदी बघू शकता लॉंग स्टॉप रिझम मध्ये बॅटला स्पर्श करत असताना आलेला हा चौकार. या मैदानावर प्रत्येक फलंदाजाला आपली फलंदाजी दाखवणं पसंत आहे आणि आज या भव्य दिव्य क्रीडांगणावर पार पाडली जाणारी ही भव्य दिव्य क्रिकेट शृंखला सुरुवात दमदार झाले. सनीलनं सगळी सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेत. मैदानामधील त्याची उल्लेखनीय खेळी जो फार अटॅकिंग मोड मध्ये आहे आणि सध्या तो वैयक्तिक 9 बॉल मध्ये 30 धावांवर पोहोचलाय. सांघिक 33. डिफेन्स करत असताना थोडस माइंडसेट खेळी तो करतोय. माहिती आहे आपल्या बॅट मधून रन येत आहेत, त्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली तर अजून जास्त बॉल वाटेल येते. त्या अनुषंगाने केलेली खेळी अगदी आपण बघू शकता. पहिले 2 ओव्हर संपलेत आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 34 वर. कोणता विकेट आतापर्यंत 6 स्टार विगर संघाने गमावलेला नाहीये आणि 17च्या सरासरीने रन बनलेत बिनबाद 34. बी हा संघ खेळणार आहे. तर दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायचे. प्लेइंग 11 लिस्ट अगोदर घेऊन जायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तर गावदेवी 11 नेरेपाडा कॅप्टन आणि गावदेवी 11 अकुर्ली बी चे कॅप्टन यांना विनंती करेन. आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना सन्माननीय धर्मा गणू फडके, राजेंद्रजी कोरडे, हरिचंद्र फडके, राम पाटील, जनार्दन फडके, किसनजी फडके यांना पाहते गंगाराम फडके सामन्याचा आनंद घेत असताना सर्व आमचे ग्रामस्थ लक्ष्मण पाटील, भरत दादा पाटील असतील, ज्ञानेश्वर पाटील, चांगदेव पाटील साहेबांचं आगमन झालेत. राम फुलोरे असतील, सुनील फडके, रवी पाटील, महेंद्र पाटील असतील, रुपेश फडके, राम मात्रे, आज आमचे किशोर मात्रे, पंढरीनाथ कडव जे पॅकर्स आहेत आणि वैभव पंढरीनाथ कडव जे यशस्वी पॅकर्स आहेत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का हा सामना जर प्रणय 11 6 स्टार विगर संघाने हा सामना जिंकला तर खेळाडूंना जे जे हवं असेल खेळाचे जे साहित्य ते देणार आहेत. हे त्यांनी खूप चांगलं बक्षीस लावले हा जर सामना विगरनं जिंकला तर. आम्ही पाहते सन्माननीय विनोदजी गंगाराम फडके यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 34 धावा. 15.69च्या सरासरीने रन यायला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवर आलेला विवेक सिनारे ज्याला आपण बघतो पहिला बॉल यशस्वी राहिला. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉल जरा डीप कव्हरला. पहिली धाव वेगाने घेतली परंतु फिल्डिंग देखील तेवढीच पॉवरफुल बघायला मिळाली तिथे. अगदी एकच रन या चेंडू गणित येईल. धावसंख्येचं टोटल आता पुढे चाललंय. सनील ज्याच्या वैयक्तिक खेळाकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
सनीलला आतापर्यंत 12 बॉल मध्ये 32 धावा केले त्याचा वैयक्तिक टोटल आणि सांघिक टोटल साई स्टार विगर संघाचे 35 बिनबाद. विवेक अगदी बघू शकता लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चला डीप मध्ये डीप लॉंग ऑफ कडी खेळाडू अगदी बघू शकता. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. रन फलक पुढे चाललाय. सचिन फडके आज भरपूर शांत आहेत. एवढे ते भरपूर शांत आम्ही फार कमी वेळेला बघतो. परंतु रिस्पॉन्सिबिलिटी आज भरपूर जे काही कानमंत्र आलेले असतील टीमचं जे प्लॅनिंग असेल आणि त्या प्लॅनिंग नुसार सध्या खेळ चालू आहे. गती कमी केली ऑफ ब्रेक केला परंतु पंच सांगतात की बाहेरून बॉल आतमध्ये आलाय आणि त्या कारणास्तव पंचांनी वाईट दर्शवले कारण ऑलरेडी पिचिंग वाईड लाईनच्या बाहेर झालं होतं आणि ही रन एक्स्ट्रा धाव बघू शकता. योग्य डिसिजन पंच सत्यवान काकडे सरांना आपण बघतोय. धावसंख्येचं टोटल आता पुढे आहे. फुल टॉस होता बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि पाठवल्या लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनीलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार बिग हिट षटकार. शालिक फडके साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. या स्पर्धेला आम्हाला बघा आज 200 टी शर्ट स्पॉन्सर केले. ते या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलासदादा फडके आमचे आधारस्तंभ ज्यांच्याकडून या स्पर्धेला 200 टी शर्ट स्पॉन्सर केले त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. गोलंदाज तयार विवेक. आणखीन एक अगदी टॉस केला होता थोडासा हवेत. ज्या पद्धतीने आपण हरभजन सिंग यांना बघायचो थोडंसं हवेत टॉस करायचं एक वेगळ्या शैली त्यांची होती. तशाच पद्धतीनं विवेक सिनारे यांना थोडीशी फ्लाईट दिली होती बॉलला परंतु सनील 1 रन कंप्लीट करत असताना नॉसक इनकडे चाललाय. सांघिक धावा आहेत 44. मैदानामध्ये एका विकेटच्या शोधामध्ये चोरोबा 11 दुंद्रे संघ ती विकेट अद्यापही त्यांना मिळालेली नाहीये परंतु जो सचिन फडके शांत होता बॅट उंच गेली आणि फायनली ती विकेट मिळाली. आतापर्यंत शांत होता आणि जसा आक्रमक झाला आली विकेट सचिन फडके यांच्या खेळीचा गावदेवी 11 नेरेपाडा आणि गावदेवी 11 अकुर्ली बी आपण प्लेइंग 11 लिस्ट साठी सुद्धा कोणी आलं नाही. लक्ष असू द्या आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. काल एक संघाला आम्ही पेनल्टी दिली टॉस मध्ये कॅप्टन न आल्यामुळे आपण या सूचनेकडे लक्ष असावं. या सूचनेचं पालन करा दोन्ही संघ. तर बाळूशेठ अर्थातच लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आम्हाला मालिकावीर बाईक मिळाले त्यांचं धन्यवाद देतो. ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके ज्यांनी 1st to 6 ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलं. चांगदेव दादा पाटील असतील सार्थक इंटरप्राइजेस ज्यांनी सर्व सन्मान चिन्ह उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि सिरीज चे आमचे पुरस्कर्ते चांगदेव दादांना विनंती करेन का आपण यावं स्टेजवर. तर अद्विक इंटरप्राइजेस वैभवशेठ ढवळे यांच्याकडून सर्व सामनावीर. माऊली सायकल स्पोर्टच्या ओनर्स हरिभक्त पारायण दिनकर गजानन पाटील स्पोर्ट्स सायकल जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सन्मान्य महेशजी अनंता फडके यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर प्राची आर्या सोनाली नेटवर्क केबल नेटवर्क कोपरोलीचे गणेश शेठ सुदाम मस्कर यांचा आम्ही धन्यवाद देतो. चंद्रकांत रामभाऊ पाटील 10 डझन बॉल बॉक्स मनोर खानावळ खांदा कॉलनी यांचा आम्ही धन्यवाद. प्रमोद राघव फडके आमचे चेंडूचे पुरस्कर्ते. 3 ओव्हर संपलेत रन फलकावर धावा आहेत 44. तुफानी फलंदाजी मैदानामध्ये सनीलची बघितली. आज मैदानामध्ये सचिन यांची बॅट थोडी शांत होती. थोडंसं अगदी स्लॉक स्वीपच्या माध्यमातून खेळाचा प्रयत्न होता. थोडासा अगदी बॉल वेगवान राहिला. गोलंदाजी मार्कवर प्रतीकवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. जिथे धावा रोखणं फार गरजेचं आहे. 44 सांघिक टोटल आहे. सनील वैयक्तिक 39 वर खेळत होता. त्याच्या
अर्धशतकापर्यंत पोहोचेल का, कारण एकमेव अर्धशतक झालंय या स्पर्धेमध्ये. ओ काय बॅटिंग करतोय आज सनील नावाचं वादळ साई मैदानावर आलंय आणि साई स्टार व्हीगर संघाची रणमशीन मैदानामध्ये भरपूर काही बोलते. ठोकलाय आणखीन एक षटकार. जास्त वेळ शांत बसेल हे नाव सनील फडके नाही हे त्यांनी दाखवून दिले मैदानामध्ये. आणि साई स्टार व्हीगर संघ प्रणव 11 त्यांचं सांघिक अर्धशतक झालंय पूर्ण. 50 धावा खूप लवकर ऑन बोर्ड वर आलेल्या आहेत. 45 वर सनील वेगवान बॅट फिरवली. बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. तर नक्कीच वैभव अशोक फडके आमचे प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आणि सनील फडकेने जर अर्धशतक मारलं तर 500 रुपयाचं प्राइस त्यांच्याकडून मिळणार आहे. चला लक्ष वेधूया मॅच कडे. 50 धावा सांघिक ऑन बोर्ड वर आहेत. खोदून काढल्या बॉलला अक्षरशः गॅप मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसऱ्यासाठी निघाले. आर्यनची विकेट धोक्यात होती आणि कदाचित आर्यनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि विकेट क्रमांक दुसरा धक्का साई स्टार व्हीगरला. मिळते आणि हा खूप अवली आहे वैभव. शांत तो बसणारच नाही बघा. आम्ही पाहतो पॅडिंगची पुढची पिढी. देवेशला आपण पाहतो मॅचला एन्जॉय करतो आणि तिथे दीपकबाई फडके बघा डीके यांची पुढची पिढी. प्रीतला पाहतो अगदी टोपी घालून बसला आणि चेहरा लपवतोय, लाजतोय तो बघा. 12 नंतर मूड मध्ये येईल, आता नाही. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो आपण 51. 51 पर्यंत सध्या सांघिक धावा अगदी बोर्डवर बघा मिळतं. खूप चांगलं ॲटमॉस्फिअर. प्रीतला आपण बघतो, प्रीत स्पोर्ट्सचे ओनर आहेत ते. कमी वयामध्ये भरपूर मोठ्या शॉपचे ते मालक आहेत. मॅचमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करूया. दीपक फडके आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलेले आहेत. सनील ऑन स्ट्राईक आहे. हो आणखीन एक वाईड यॉर्कर. तेवढा सन्मानपूर्वक खेळून काढावा लागला, उत्तर नव्हतं. प्रतीकला आपण बघितलं बॉलवर जाऊ शकला नाहीये. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो ऑन बोर्डवर धावा लागते आता 52 आणि एकटा सनील मैदानामध्ये. सगळी सूत्र त्यांनी खांद्यावर घेतलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं जेव्हा वाईड यॉर्कर आले, ब्लॉकॉल आले तेव्हा सन्मानपूर्वक त्यांनी खेळून काढला बघा. रनिंग बिटवीन द विकेट किती तेज तरा राहिली. स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय त्याचा मैदानामध्ये फार उपयुक्त. प्रतीकची स्तुती करावी लागेल, कारण ज्या कठीण मोमेंटमध्ये तो गोलंदाजी करतो, जिथे फलंदाज ऑलरेडी वेल सेट आहेत, त्यांच्या मुख्य गोलंदाजांना ज्याने मार दिलाय आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना सध्या हे षटक प्रतीकचं यशस्वी ठरत असताना एक सांघिक यश तिथे मिळालंय. धावसंख्येचं टोटल सध्या 52. सनील वैयक्तिक खेळते 19 मध्ये 47 वर. शेवटचा बॉल दीपक फडके यांच्यासाठी. हा बॉल थोडंसं स्क्वेअर कट साठी जायचं होतं. त्यांना माहिती होतं की या बॉलवर एंड करणं चांगलं गरजेचं होतं आणि तिथे बॉल आला डॉट बॉल. अशा रीतीनं बघता बघता 4 षटकं संपलेत. तुम्हाला स्क्रीनवर बघू शकता आपण. अगदी काल 9 मॅचेस आपण कव्हर केल्या. मॅच नंबर 10 अगदी बघतो आपण. आज ही ई ग्रुप मधील लढाई आहे आणि पहिल्यांदा सचिन बाद झाले. वैयक्तिक 5 बॉलमध्ये 3 रन केल्या. सनील फडकेचं नॉट आउट आहे. 19 बॉलमध्ये 47 वर तो खेळतो. आर्यन आज धावबाच्या स्वरूपाने तो परतला आणि दीपक फडके यांना नुकताच 1 बॉलचा सामना केलाय. कोणतीही रन त्यांना मिळाली नाही. टोटल एक्स्ट्रा आतापर्यंत 2 आपण बघितले. तर गावदेवी 11 नेरेपाडा आपल्याला रिपोर्टिंग करायचे काही करून सूचना आल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे, कारण गावदेवी 11 आकुर्ली बी संघाने आतापर्यंत रिपोर्टिंग केलेली आहे. आपण या सूचनेकडे लक्ष असावे. गावदेवी 11 नेरेपाडा आपल्याला शेवटचा कॉल आहे. तर सर्व पुरस्कर्त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया, ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. आणि ग्रामस्थ मंडळ व्हीगरला आम्ही विनंती करतो आपण स्टेजवर बसून आसन ग्रहण करावं.
पुढचा सामना वैभव लगेच सुरू होईल आणि काही सूचना आहेत. पहिले 3 मॅचेस विनर विनर आणि त्यानंतर आपण बी ग्रुपचा फ्रेश लॉट्स ला सुरुवात करणार आहोत. आमचा प्रयत्न 8च्या अगोदर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 52 धावा सध्या फलकावर आहेत. करंट रन रेट 13.00 आणि ज्यामध्ये जो तुफानी वेगवान खेळ जे बादल मैदानामध्ये घोंगावतोय सनील फडके नावाचं, तो वैयक्तिक 19 बॉलमध्ये 47 पर्यंत तो आता पोहोचलेला आहे. बघायचं आहे अंतिमचा स्लॉग ओव्हर अर्थात डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी चिरोबा 11 दुंद्रे संघ कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर देईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि आता मॅच तेवढी इंटरेस्टिंग. हळूहळू वेगरकडे येणाऱ्या आणि या साई मैदानाकडे येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. कारण जसजसं दिवस सरताज होईल आणि रात्र सुरू होईल तसतशी प्रेक्षकांची तुफान गर्दी काल आम्ही बघितली आणि कालचा देखील अगदी बघू शकतो. काल हरिग्राम संघाचा राज जाधव ज्यानं अर्धशतकी केली होती त्यानं एक पहिलं अर्धशतक इथे ठोकलंय आणि आता सनील जो 19 बॉलमध्ये 47 वर खेळत आहे का या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक तो करील का? 6 बॉल येणं बाकी आहे आणि शेवटचं षटक फेकेल अगदी दुंद्री संघाचा यंगस्टर ऋतिक माली. पहिला बॉल. ओ स्पीड आहे, वेग आहे या गोलंदाजाकडे, वेगानं बीट करू शकतो आणि यावेळेस लेन देखील थोडीशी अवे फ्रॉम द बॉडी ठेवली, थोडंसं हाफ ट्रॅकर यूज केला. बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलला सुरुवात झाली ऋतिक मालीच्या या षटकाची. सनील जो 47 वर आहे. बघायचं आहे मॅच मध्ये आतापर्यंत 52 तर धावा केल्या टीमनं. अंतिम 5 बॉल उर्वरित आहेत. पायांचा वेध घेत असताना भरपूर लावडले अपील पंच नकार रवैया त्यांचा आपण बघितला. अपील तुम्ही होय केली पाहिजे लेग बिफोर द विकेट साठी. जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत पंच तुम्हाला बाद देणार नाही. आणि अगदी बघू शकता आपण इथे आणखी एक डॉट बॉल. ऋतिक माली वेगवान, एक गुड पेस त्याच्याकडे, खूप चांगला वेग आहे, हायरॅम ऍक्शन आहे, त्यामुळे बॉल थोडा उंचावरून येतो आणि लेन त्याची आपण बघितली गुड लेंथ आणि शॉर्ट लेनच्या अगदी त्या पट्ट्यामध्ये तो गोलंदाजी करतो आणि त्यामुळं अगदी सध्या गोलंदाजीतून त्याने शांत केले. सनीला मागील 2 बॉलमध्ये 21 बॉल 47. सनीच्या सांघिक धावा 52 आहेत. हॅलो का होईना परंतु इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सनील फडकेसाठी आणि सनील आपले बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सनील साठी. तर अशोक फडके यांच्याकडून 500 रुपये मिळालेत सनीलला अर्धशतकासाठी. पंढरीनाथ कडव या संघाचे पुरस्कर्ते प्रणय 11 साई स्टार वीगर. बघा नेरेपाडा कॅप्टन वैभव आले. तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. प्लेइंग 11 ची लिस्ट अगोदर जमा करा. धन्यवाद. सनील हे नाव अगदी समोर आलं तर अगदी सागरदादा मांडवकर यांच्या ते व्हिडिओ आपल्याला लगेच आठवते. मारामारी किंग 53 धावांवर तो पोहोचलाय. सांघिक 58. ऋतिकनं बाउन्सर पुन्हा एकदा अटेम्प्ट केला. पंच सांगत असताना तुमच्या स्लॉट मध्ये हा बॉल निघून गेलाय. पंचाने रेफर केले. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल पुन्हा एकदा. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया. रिव्ह्यू अगदी बघूया आपण. जो प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, भले तो रनआउट साठी तुम्ही वापरा किंवा बेमर साठी वापरा किंवा तो वाईट साठी तुम्ही वापरा. सक्सेसफुल झालं तर पुन्हा एकदा पुढे तो कंटिन्यू केला जाईल आणि तुमचे रिव्ह्यू त्या इनिंग साठी समाप्त होतील. बघायचं आहे आज पुन्हा एकदा जो याच्या अगोदर एक रिव्ह्यू सनीलला घेतला होता तेव्हा तो सक्सेसफुल राहिला होता आणि आता अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा तो इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू गमावला. आता विगरकडे आता उर्वरित DRS नसेल. उर्वरित बॉलमध्ये जे शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत 58 पर्यंत संघ पोहोचलाय, ज्यामध्ये एकट्यानं 53 केले सनील. सर्व काही पुन्हा एकदा हा प्रॉपर टायमिंग बॉल चालला स्क्वेअर लेग. मुख्य खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून प्रेक्षक दीर्घामध्ये आणखी एक षटकार.
ज्या पद्धतीनं हंसिका डीजेनं हे गीत प्ले केला, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात आणि ती फलंदाजी सनील फडकेची बघा मिळते. धावसंख्या झाले 64 आणि या वैयक्तिक पोहोचलाय सनील 59 धावांवर. तुफानी फलंदाजी त्याची बघा मिळते. 500 रुपयाचं पारितोषिक आले त्याच्यासाठी. रवी पाटील यांच्याकडून ते पारितोषिक आलेले आहे 50 साठी. 1 रन तर बनली आहे सनील फडकेसाठी. अभिनंदन सनील. वैयक्तिक त्यानं धावा केल्या या मॅच मध्ये 59 कारण ही लेग बाय झालेली आहे आणि त्यामुळे पहिलं सत्र जे समाप्त झाले ज्यामध्ये 65 धावा आलेत. एक मोठं टार्गेट सनील फडकेनं सांगितलं होतं की आम्ही एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. दीपकजी फडके यांनी सांगितलं 60 ते 65 बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणतात ना की अगदी जसं त्यांनी वक्तव्य केलं तसंच काही त्याने बॅटिंग मधून केलं. 30 बॉल आणि 66 धावांचं आव्हान आहे. जाऊया आपण इनिंग ब्रेक मध्ये. होते टॉस. टॉस इथे केला जाईल. प्रणय 11च्या पुरस्कर्त्या अर्थातच यशस्वी आमचे पॅकर्स पंढरीनाथ कडव. तर नेरेपाड्याचे कॅप्टन या आपण टॉस इथे करणार आहोत आणि पंढरीनाथ कडव साहेबांनी सांगितलं जर हा सामना जिंकला विगर संघाने तर खेळाडूंना जे हवंय ते सर्व साहित्य ते पुरवतील आणि कॉइन बघा. चला कॅप्टन या नेरेपाडा लवकर या आपण कारण आता टायमर ऑन होईल. सँडी अँड माही तिकडे टायमरसाठी आपले काही मॅनेजमेंट पाठवा. आपण नेक्स्ट मॅच पासून प्रवीण टायमर आपल्याला ऑन करायचे कारण 30 मिनिटांमध्ये इनिंग एंड झाली पाहिजे. हा आपला प्रयत्न प्रामाणिक. तर नेरेपाडा कॅप्टन अजूनही आले नाही. टॉस साठी लगेच संपर्क साधा. किरू अँड टीम टॉस साठी या. प्लेइंग 11 नंतर दिली तरी चालेल. तर सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो का आपण आसन ग्रहण करा. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी पुन्हा एकदा विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक ग्रामस्थ मंडळ चषक. यस टॉस करायचे. नेरेपाडा टीम फायनल कॉल आहे. यास लवकर या आपण. हॅलो चेक. यस यस रोशन चेक करा नंतर. तर फिल्डिंग लावून घ्या. कॉल कॉइन आम्ही देतोय. एका बाजूला साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि एका बाजूला विलासदादांच्या आपण पाहतोय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक असे 2 बाजू पाहतोय. कॉल करेल अक्कुर्ली कडून कॉल येईल. विलासदादांचा कॉल आला. यस टॉस जिंकला अक्कुर्ली. स्वप्नील आमच्या समोर टॉस जिंकलाय. आपण निर्णय सांगायचे लगेच. थांबायचे नेरेपाडा पेंडिंग नाहीये. मॅनेजमेंटचा हा निर्णय. इथून तुम्ही कॉल करू शकता जर काही सहकार्यांना संपर्क करायचा असेल तर. यस टॉस जिंकलाय. क्षेत्रक्षणाला पसंती. आपण स्पर्धा पाहतोय रायगड जिल्हा परिषद सदस्य समोर नेरेपाडा आपल्या विभागातील संघ. कशी तयारी या सामन्यासाठी? मित्रच आहेत सर्व. मैत्रीपूर्ण लढत. कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल आपल्या गोलंदाजांकडून जो प्रयत्न होईल? 50-55. शुभेच्छा असतील आपल्याला. कॅप्टन होते अकोर्लीचे आणि आता बॅटिंग करेल टीम नेरेपाडा. आपल्या संघामध्ये सुद्धा काही अनुभवी यंगस्टार आहेत. अनुभवी किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांचा टार्गेट प्रयत्न करू. डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळता काय म्हणाल? स्पर्धा व्यवस्थापन मॅनेजमेंट बद्दल आज या अप्रतिम स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहात. विगर संघाचा नेहमीच आयोजन खूप चांगला असतो आणि हा मैदान आमच्यासाठी खूप लकीच आहे समजायचा कारण की आम्ही 2 टाइम आम्ही विजेते झालोय. एकदा रनरअप झालो, एकदा थर्ड का फोर्थ प्राइज जिंकलो होतो. तर नक्कीच शुभेच्छा असतील आपल्याला. मॅच कडे आपण जरूर वळणार आहोत. तत्पूर्वी आमचे सन्मानी पाहुणे धर्मा गणू फडके साहेब इथे आदर तिथे सन्मान केला जाईल. रोशन आपण रेडी ना? अशोकजी फडके साहेब यांना विनंती करेन ग्रामस्थांचा आपण सन्मान करणार आहोत. धर्मा गणू फडके, राजेंद्र कोरडे, हरिचंद्र फडके यांचा अगोदर आपण सन्मान करतोय.
नंतर आम्ही ओव्हर ब्रेकमध्ये काही सन्मान करणार आहोत. तर तत्पूर्वी धर्मा गणू फडके यांचा सन्मान करतोय आणि राजेंद्रजी कोरडे साहेब यांचा इथे सन्मान होईल. हरिचंद्र फडके साहेब आणि राम पाटील या 4 मान्यवरांना आम्ही इथे सन्मानित करतो आणि त्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करा. धर्मा गणू फडके आपलं मनापासून धन्यवाद. राजेंद्र कोरडे असतील, हरचंद्र फडके असतील आणि राम पाटील यांचा आपण सन्मान करतो. येस. तर ओव्हर नंतर पुढचे सन्मान आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी वळूया आपण मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमचे छोटे महागुरू सागरजी मांडवकर सर नेरे शाही सत्कार सोहळे संपन्न झाल्यानंतर तात्काळ उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायेषु सर्वदा सर्व मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम साईराम. साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माननीय रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025च्या मैफिलीकडे आपण लक्ष वेधूया, जिथे डे नाईट ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आपण हे सामने पाहतो. अगदी कालच 15 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं. आज या स्पर्धेचा दुसरा रात्रकालीन अगदी आपण कालखंड आहे. दिवसा क्रिकेटचा सुद्धा मोजोरा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. डे नाईट फॉर्म्युला आहे आणि त्यातील अगदी लढत क्रमांक 1 सध्या घडीला जारी असताना दोन्ही संघनायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मनस्वी शुभेच्छा असतील. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते विवी सर, वैभव मोपी सर, हरिग्राम, त्यानंतर मांडवकर सर. आपले मनपूर्वक आभार. एक दमदार कार्यप्रणाली या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वागत कक्षेमध्ये शाही सत्कार सोहळे ग्रामस्थांचे इथे साथ देवताना पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण विगरची स्पर्धा म्हटली तर ग्रामस्थांचा सहभाग हा चांगला असतो आणि जेव्हा विगर संघाचा सामना असतो त्यांचा पाठीराखा वर्ग मोठ्या संख्येने येतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर अगदी दुंद्रे संघाचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिला बॉल धाकटरित्या सफर केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नेहमी संघासाठी लीडची भूमिका आखणारा एक विख्यात असा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती दीपक फडकेला पाहतो. पहिलाच बॉल त्याच्याकडून डॉट राहिला. पहिली सलामीची जोडी सज्ज असताना नागेश वास्करच्या साथीनं कुणाल दवणेला आपण नॉसाक एल ला पाहू शकता. नेक्स्ट बॉल प्रहार केला. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. मिठा फडे अगदी चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. एक्युरेट फेकी पाहिली. अगदी त्या ठिकाणी सज्ज होते क्षेत्ररक्षक मिठा आपला सचिन आणि सचिननं चांगली कामगिरी केली. पहिला करारा दे धक्का धुंद्रेला आणि ते खेळाडू बाद होतोय नागेश साहेब यांचे इथे आगमन झाले आणि अजयजी पाटील साहेब यांचं मनापासून धन्यवाद. तर मंडप डेकोरेटर्सचे ओनर्स आहेत बाळू फडके. काही वेळातच टायमर रोशन ऑन होईल पुढच्या मॅच नंतर. तर मी आयोजकांना विनंती करेन आपण तिथे रेडी राहा. सर्व आमचे स्पॉन्सर आम्ही पाहतो. यश स्पोर्ट्स, आई एकविरा चिकन सेंटर, चिपळाई चायनीज कॉर्नर, सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, जिग्नेश ट्रॅव्हल्स, प्रीत स्पोर्ट्स, अंशू मंडप डेकोरेटर्स, त्रिमूर्ती बिल्डर्स डेव्हलपर्स, त्यानंतर विक्की डिजिटल्स, आमचे आयडियल मेन स्टुडिओ, यशोदीप क्लासेस, ओम साईराम केबल नेट सर्व्हिस. धन्यवाद. या स्पर्धेतील सर्व प्रायोजक कर्त्यांचा आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. दमदार हा फटका खेळण्याचा प्रयत्न. रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. उत्तमरित्या संजयजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडूची अडवणूक पाहणे जारी आहे, परंतु फलंदाजीचा विचार केला अटके पार मोठे फटके उत्तरार्धामध्ये खेळावे लागतील. नवीन येणारा खेळाडू योगेश दवणे प्रहार केलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. जल्लोषाचं वातावरण, स्मशान शांतता. लागतोय दुसरा करारा दे धक्का. यानंतर जो फिल्डिंग टीम आहे अकुर्ली संघ आपण रेडी राहा. जसा हा सामना संपेल त्यासाठी आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचे.
आनंद माळी धुंद्रे यांच्याकडून धुंद्रे संघाला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. फलंदाजीला तोडक मोडक अशी तोडफोड गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला धुरंधर गोलंदाज दीपक फडकेचे तडके पाहायला मिळत आहेत. एक डेंजर झोन कडे ही गोलंदाजीची आखणी होती आणि त्यातल्या त्यात सुखकर प्रभास पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रहार केलाय हो हो, चांगला प्रयत्न होता, एफर्ट चांगला राहिला. सचिन त्या ठिकाणी सज्ज होता. अलीकडे मिडऑफला सज्ज असताना चांगली फिल्डिंग पाहिली, रनआउटच्या माध्यमातून ॲक्युरेट आपण थ्रो पाहिला, तिथे खेळाडू बाद झाला होता. अगदी फटका पाहिला विवेक सिनारेच्या माध्यमातून आणि हे पाहता अगदी सच्चू त्या ठिकाणी सज्ज होता. चांगला प्रयत्न राहिला, प्रयत्नवादी राहणं हे खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखील फटका लॉंग ऑफच्या दिशेनं दागलाय. हा पहिला चौका. याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. रायगड जिल्हा परिषद सदस्य ग्रामस्थ मंडळ चषकाची दमदार मैफिल आहे आणि आज रंगतदार लढतींचा आगाज आज संपूर्ण डे नाईट फॉर्म्युलामध्ये पाहायला मिळेल. पिबनचं पहिलं षटक पाहिलं, अगदी धाकड राहिलं आणि पहिल्या षटकादरम्यान धाव पुस्तकावरती धावा बनताना पाहायला मिळत आहेत. चरोबा धुंद्रे संघाकडून अगदी 4 धावा लागतायत आणि 2 गड्यांचा खात्मा राहिला. पाविगरची अगदी बच्चे कंपनी सुद्धा या लढतीला एन्जॉय करते, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. पीपी तर अजून खाली बसलाच नाहीये, अगदी पहिल्या इनिंग पासून तो उभा आहे. कारण गावचं क्रिकेट एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पोहोचावं याकरता पीपी यांचं बहुमूल्य योगदान राहिले, त्यांचं मनस्वी आभार. परंतु फलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे चेरोबा धुंद्रे संघाला आपले नवनवीन चेहरे इथे उदयाला आणत चांगले फटके खेळावे लागतील. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये हल्ला बोल पाहिला, जिथे अगदी 65 धावा बनल्या आणि उत्तरार्धामध्ये 66 धावसंख्येचं टार्गेट तोडायचंय चेरोबा धुंद्रेला. याही आपण सांघिक कोठामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा पाहतो आणि हे पाहता अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अष्टपैलू गुणवान खेळाडू सनील फडके. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अनिलजी टेंबे सरांचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल, उत्तमरित्या पंचांची भूमिका अखंडपणे या स्पर्धेमध्ये असणार आहे, कारण नामवंत रायगड जिल्ह्यातील पंच या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका साध्य करतील, त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. समोर पाहायला मिळतो चेरोबा धुंद्रे संघाचा खेळाडू योगेश दवणे, इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती ज्याची वर्णी लागली आहे उलट्या दिशेनं, उलटा सुलटा हा झेल. हर्षल त्या ठिकाणी सज्ज होता, हर्षवर्धित हरी एक दमदार कामगिरी, हॅरी ऑन फायर, चांगली कामगिरी. रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा या गावामध्ये आपण नेहमीच घडताना पाहिल्या आणि त्यातील हे दमदार आयोजन साई स्टार क्रिकेट संघ विगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि त्यातलीच अगदी ही दुसऱ्या दिवस रात्रीतील आपण पहिली लढत पाहतो आणि त्यामध्ये खेळतो विगर आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चेरोबा धुंद्रे साई स्टार विगर संघाविरोधात खेळतोय. ओहो, फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा चेंडू सफर केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सणसणीत गोलंदाजी साकार करत असताना साई स्टार विगर संघाचा युवा टॅलेंटेड खेळाडू सनील फडकेचे वेगळे तडके याही षटकादरम्यान पाहिले. पहिले षटक पाहिले दीपक स्वतः संघनायक सरसेनापतीने उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी केली आणि याही षटकादरम्यान तितकीच दहशतीची मैफिल पाहिली, परंतु लॉंग स्टॉपला चेंडू स्टॉप होतोय. ब्लॅक स्किनला टच, रॉयल टच चौकार. देत चेंडू लॉंग स्टॉप कडे आपण स्टॉप होताना पाहिला.
धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 3 फलंदाजांचा राहिला खात्मा. 9 धावा लागतायत. धावपटलावरती विस्फोटक अंदाजामध्ये फटके यायला आता सुरुवात झाली आहे. प्रतीक आपलं वेगळं प्रतिबिंब उमटवतोय आपल्या खेळीच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट मारा केलाय. ओहो संजू त्या ठिकाणी सज्ज होता. ऑन द कार्पेट बॅक टू बॅक लगातार 2 चौकारांचा साज. चौके पे चौका, चौके पे चौका. हीरो बनने का मौका. खेळाडू आक्रमक झालाय. प्रतीक सिनारे ऑन फायर. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. धावसंख्येची गती आता प्रचंड वाढतीये. धावसंख्येचा ओघ काहीसा वाढतोय आणि हे पाहता अगदी सनीलला उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी इथे साकार करायची आहे. इथे घडामोड वेगळी घडली आहे. ऑफिशियल पंचांकडे अगदी आशाभूत नजरेनं अगदी संपूर्ण खेळाडू वर्ग पाहतोय. परंतु अगदी संघटितपणे आता सल्ला मसलत करतील सत्यवानजी काकडे सर आदई आणि अनिलजी टेंबे सर वलप यांची वेगळी झलक नेहमीच आपण ऑफिशियल रित्या पंचांच्या माध्यमातून पाहिली. अगदी इथे शरीरयष्टीला चेंडू ब्रश झाला आहे की नाही हे पाहिलं जाईल. ॲक्युरेट बॅटवरती बॉल आदळलाय की नाहीये हे पाहिलं जाईल. हे हरलं जाईल आणि संकेतस्थळावर इत्युंभूत माहिती कंट्रोल रूम कडे सुपूर्द केली जाईल. आणि हे पाहता अगदी सुरक्षितरित्या हा चेंडू हाताला गेला. जिथे हा फलंदाज सेब आहे, शाबूत आहे. खेळपट्टीवरती तळ ठोकत आता चांगले फटके खेळावे लागतील धुंद्रे टीमला. धुंद्रे संघाचा विचार केला तर अंतिम चरणामध्ये फलंदाजांचा रणगाडा असलेला हा चेरोबा धुंद्रे विस्फोटक अंदाजामध्ये आपण नेहमीच खेळताना पाहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून घडलेल्या चुका आणि हे पाहता अगदी सलील फटकेनं या स्पर्धेतील अगदी हे दुसरं अर्धशतक त्याच्या नावे आपण बनताना पाहिलं. अगदी 24 चेंडू मध्ये 58 धावसंख्येची एक झंझावती खेळी आपण सुनील फडकेच्या माध्यमातून खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिली. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. पॅटीला चकवा देत लॉंग लेग कडे हा फटका दागलाय. दमदार शानदार हा आपण चौकार पाहिला. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून हा शिरकाव येतोय. अजून एक 4 चौकार. मग त्यानं फटके आता यायला सुरुवात झाली. 66 धावसंख्येचं टार्गेट हे मात्र तोडीत करायचंय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये दमखम दाखवणारा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला साथ देताना पाहायला मिळतो. 5:24 या स्पर्धेतील अगदी आजच्या या दिवसातील पहिला चेंडू पडताना पाहिला आणि 5:48 अगदी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपण झळकताना पाहिलं सुनील फडकेच्या माध्यमातून. जिथे 58 धावसंख्येचा झंझावत पाहिला आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये काहीसा संघर्ष करावा लागतोय चरोबा 11 धुंद्रे या टीमला. परंतु संघर्ष योद्ध्याची भूमिका अंतिम टप्प्यामध्ये प्रत्येक फलंदाजाला साध्य करावे लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो मित्रांनो. आणि हे पाहता अगदी संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर हा संघर्ष करावा लागेल धुंद्रे या टीमला. चांगली लाईन चांगल्या लेंथनं गोलंदाजीची आखणी केली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. अगदी 6:10 होत आहेत. याच टाइमला 6 स्टार विगर संघ या मैदानावरती पीपी प्रॅक्टिस करत असतो आणि हे पाहता या मैदानाचा जायजा खूप चांगला मिळतो. आणि हे पाहता अगदी अंतिम चरणामध्ये उत्तम घायल करणारी गोलंदाजी दीपक फडकेच्या माध्यमातून साध्य होते. पहिलाच बॉल अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित होते आणि सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 18. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनेक क्रिकेट रसिकांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळतो. मोरबे गावचे जावई खुश आहेत कारण त्यांचाही संघ आपण सुपर 12 मध्ये आपण जाताना पाहिला. जावई खुश तर आम्ही खुश. अगदी जलद गतीने या धावा आपण संपन्न होताना पाहतो. अंतिम चरणामध्ये धावा येत आहेत. अगदी सीमा रेषेनजीक काय घडामोड घडली आहे हे पाहिलं जातं. कंट्रोल रूम कडे इशारा आहे परंतु बीमर साठी
नक्कीच अगदी सीमा पल्ल्याड अगदी घडामोड काय घडली हे पाहिलं जातं. आई एकविरा इव्हेंट्स म्हटलं तर अगदी दूध का दूध पाणी का पाणी सेफ आहे. सुरक्षितरित्या हा चेंडू अडकवलाय. बिमरसाठी बिमरी नाही आहे. दोन्ही आम्ही चेक केलं. कंट्रोल रूम कडून ही माहिती कॉमेंट्री बॉक्स कडे येते. धावसंख्या अगदी पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. 66 धावसंख्येचा पल्ला अजूनपर्यंत तय करायचा. फटके यायला सुरुवात झाली. हे फटके येणं खूप इम्पॉर्टंट आहे चिरोबा 11 दुंद्रे या संघासाठी. हलवार पद्धतीनं हा फटका आणि पाहता अगदी जोर आहे, जोश जल्लोष आहे. दीपक फडके यांच्यावरती हल्ला होतोय. धाड हल्ला, षटकार. आक्रमकतेने खेळतो. प्रतीक सिनारे त्याचं नाव आहे. 6 चेंडू खेळलाय. 20 धावा त्याच्या बाडमधून. अगदी दीपक फडके यांनी नक्कल बॉल टाकण्याचा काहीसा प्रयत्न केला आणि पाहता अगदी या गोलंदाजावरती काहीसा हल्ला चढला आणि अगदी स्लोअर चेंडू सफर झाला. हे पाहतो रिप्लेच्या माध्यमातून. नक्कल बॉल कधी कधी गोलंदाजांची अक्कल घालवतो आणि त्या दर्जाचा आपण हा फटका पाहिला. उत्तमरित्या फटकेबाजी अवगत केली जाते. 3 गड्यांचा खात्मा. एकूण धावसंख्येचा झंझावात आता पुढे मार्गस्थ होतो. 26 धावा लागतायत. दीपक फडके कमबॅक साधू शकतो. क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल नेहमीच या खेळाडून साध्य केलंय. अगदी मोरबे गावची स्पर्धा तिथे अगदी अष्टपैलू भूमिकेच्या जोरावरती आपल्या सांगी कोट्याला अगदी सुपर 6 कडे यानं प्रस्थान केलं होतं. एक हाती रणझुंजार खेळी दीपकजी फडके यांच्या माध्यमातून पाहिली. त्यानंतर याही स्पर्धेमध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी सफर केली जाते, परंतु फलंदाज आक्रमकतेने खेळतायत. डावखुरा फलंदाज त्याच्यावरती वार करण्याचा प्रयत्न. नाट्यमय घडामोडी. विकेटचं राहिलं पतन. अजून एक गडी गारद होतोय. चेरोबा दुंद्रे या संघाचा काढू इथे बाद होतोय. प्रतीक सिनारे. पाहतो श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे. एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदन आमचा प्रणाम आहे. पूर्णपणे जय श्रीरामचा नारा, महागुरूंचा आवाज इथे धनांताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्या पाहिली धावपटलावरती तर पाहायला मिळते 4 गडी बाद 26. समीकरण 13 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनवली जाते. ज्या पद्धतीनं फटके केले प्रतीकनं या सामन्यामध्ये आम्ही साबूत आहोत हे दाखवून दिलं चिरोबा दुंद्रेनं. आणि आता अंतिम चरणामध्ये अटके पार विजयाचा हा शंखनाद कोण साकार करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः लिजन काढो, स्वतः संघनायक कॅप्टन कुल दीपक फडके बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. ओहो, विस्फोटक अंदाज, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाना. अजून एक धमाका, धमाकेदार चौकार. मिरजी काळूराम कुटले, दादा सरकार, ओम साई केबल नेट यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचला आम्ही एनर्जी ड्रिंक देतो. आणि त्यानंतर आम्ही पाहतोय इंटरनेट सुविधा आम्हाला दिली केबल नेट. सागरजी मांडवकर सर नेरे अगदी खेळाचं उत्तरार्ध आहे. उत्तरार्धातील 3 षटकांचा आपण भेदक मारा पाहिला, जिथे धावसंख्या बनताना पाहायला मिळते 30 पल्ला गाठायचा आहे 66 धावसंख्येचा. यापुढील चतुर्थ षटक 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट पाहायला मिळेल.
दमदार स्पर्धेचा आगाज, या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके, माजी सदस्य रायगड जिल्हा परिषदेवरती ज्यांचा आपण झेंडा रोवताना पाहिला। या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजक वर्ग, साई स्टार क्रिकेट संघ विहीगर, ग्रामस्थ मंडळ विहीगर, जीवलग मित्र परिवार, नेरे धुंद्रे विभाग यांची प्रचंड मेहनत राहिली। चेंडूंची मागणी केली जाते तर बॉल बॉय आपण तात्काळ चेंडूंची इथे पूर्तता करायची आहे। या स्पर्धेसाठी संपूर्ण ग्रामस्थांचं विशेष योगदान राहिलं आणि या स्पर्धेसाठी सन्माननीय जितेंद्र शेठ, बालू शेठ फडके, अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांकडून अगदी मालिकावीर मोटरसायकल पाहायला मिळते। या पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल। नेरी धुंद्रे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो आणि नेरी धुंद्रे विभागाची असोसिएशन एक वेगळ्या उंचीवरती सध्या घडीला ही पूर्णपणे काम करते आणि या असोसिएशन मधील सर्व सहकाऱ्यांचं, खेळाडूंचं, अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार। अगदी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे। मॅच नंबरी पाहतो, खेळाचं पहिलं पूर्वार्ध 25 चेंडू 59 धावा पाहिल्या आपण। सनीलच्या बाडमधून सचिन अगदी 3 धावा बनवल्या। त्यानंतर अविरतपणे एका फलंदाजांचा आपण डंका पाहिला। बंगालीमध्ये गाणं एकला चालो एकला चालो एकला चालो, एकट्या फलंदाजानं खेळाचं पहिलं पूर्वार्ध गाजवलं आणि अर्धशतक त्याच्या नावावरती पाहिलं। परंतु अंतिम चरणामध्ये विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे दोन्ही क्रिकेट संघांच्या, क्रिकेट रसिकांच्या नजर आहेत। जो प्रेक्षक वर्ग आई एकविरा इव्हेंटच्या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो त्या सर्वांचं मी रोशन पाटील शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 12 चेंडू 36 मॅच बनते आणि हे षटक दोन संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट। पहिला बॉल लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो आणि अजून एक करारा दे धक्का चेरोबा धुंद्रेला आणि इथे खेळाडू बाद होतोय धुंद्रे संघाचा। विवेक बॅक टू द पॅव्हिलियन। देवत आई एकविरा माऊली कोणत्या संघाला अगदी दर्शन देईल। अगदी फलंदाजाची उंची खूप होती आणि ही उंची पाहिली, ही उंची हेरली आणि पाहता अगदी उंचीचा दर्जेदार चेंडू सफर केला आणि तिथे मात्र यष्टांच्या मागे सणसणीत झेल सनीच्या माध्यमातून पकडताना पाहिला। अष्टपैलू गुणवान खेळ ज्या संघातील खेळाडूंचा साध्य होतो त्यांचा विजय हा सुखकर होताना पाहिलाय। रिप्लेच्या माध्यमातून पाहतो राईट मोर द विकेट मारा केला होता, त्या ठिकाणी सज्ज होता विवेक आणि त्याची मात्र खेळाची कत्तल पाहिली। यष्टांच्या मागे चांगला झेल राहिला आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय नयन रम्य गोलंदाजीची आखणी करण्यासाठी नयन फडके। ओहो, पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न होता परंतु काही चांगलं टाळलंय। टेंबेसरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। धावसंख्या 1 न पुढे अगदी मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वरती। 66 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे। मॅच बनू शकते। या षटका दरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये षटकार चौकार खेचावे लागतील फलंदाजी करणाऱ्या चेरोबा धुंद्रेला आणि समोर पाहायला मिळतो खेळाडू मयूर उसाटकर। एक सुसाट पारी खेळायची परंतु पाठोपाठ लगातार 2 चेंडू इथे व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत। यातून सुधारणा करत पुढच्या दिशेनं वाटचाल करायची आणि हेच सांगण्यासाठी दीपक फडके पुढे सरसावतात। नेहमीच लॉंग ऑन कडे फिल्डिंगचा मुजोरा त्याच्या माध्यमातून पाहतो आणि नेहमीच जेव्हा जेव्हा गोलंदाजांच्या माध्यमातून चुका करतात दीपक फडके त्यांना माहिती पुरवतात। हे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले। गोलंदाज नयन पुन्हा एकदा तयार, प्रहार केलाय अगदी वेगळ्या ढंगामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता। समोर पाहायला मिळतो मयूर उसाटकर अगदी वेगळ्या ढंगामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला। रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए या दर्जाच्या फटक्याचा वापर केला होता मयूरनं। नाकामयाब, यश त्याला प्राप्त झालं नाहीये परंतु गोलंदाजांची स्ट्रॅटेजी खूप वेगळी आहे। अगदी दूरवरचा चेंडू सफर केलाय, इथे चूक घडली जाते। ही चूक अंतिम चरणामध्ये महागडी ठरेल का हे सुद्धा पाहावे लागेल। अशा दर्जाच्या धावा येणं हे सुद्धा संघटितरित्या फलंदाजी करणाऱ्या चेरोबा धुंद्रे संघासाठी तितक्याच पोषक वातावरणामध्ये जाऊन पोहोचवत आहेत। धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते। अगदी 34 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुलले। 10 चेंडू 32 धावा
होताना सुद्धा आम्ही अनेक वेळा पाहिले यंदाच्या हंगामामध्ये, आणि 10 चेंडू 32 धावा रोखताना सुद्धा अनेक क्रिकेट नगरीमध्ये पाहिले. परंतु इथे विजयाचा शंखनाद कोण करेल, इथून जिंकणार कोण, साई स्टार विगर की चेरोबा 11 धुंद्रे. दोन्ही संघांमध्ये नवनवीन पाहायला मिळतात चेहरे. दोन संघ धाकड आहेत, दोन संघ ताकदवर आहेत. ओहो, वेगला वेगला पण साध्य करणारा हा फटका, आगीचा अगडोंब उसळतोय. वेल वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटका. टी 26 संख्येची आवश्यकता आहे सागरजी सर. तर सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन झाले. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक मेघनाथजी पाटील साहेब विगर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. सन्माननीय चंद्रकांतजी फडके यांचं इथे शुभ आगमन. सदाशिव फडके यांचे इथे शुभ आगमन झाले. बोनशेतचे आमचे सन्माननीय पाहुणे चंद्रकांतजी भोपी साहेब यांचं सहर्ष स्वागत. सुधाकरजी मोरे साहेब प्रयाग सिटी, आणि त्यानंतर सन्माननीय भीमसेन जाधव साहेब, शिवाजी मिसाल साहेब आणि यशवंत पवार यांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. मेघनाथजी पाटील साहेब यांचं अतिथी कक्षामध्ये आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. ज्ञानेश्वरजी पाटील यांची छबी अगदी आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून इथे टिपली जाते. त्यांच्या नक्की चेहऱ्यामध्ये अगदी स्मित असे झळकते, त्यांचं स्वागत आहे. ओहो, या लढतीमध्ये सातत्याने नाट्यमय घडामोडी घडताना पाहिल्या. हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट जसा षटकार लागला, अगदी संपूर्ण खेळाडू वर्ग नयनकडे आला. त्याला पूर्णपणे माहिती पुरवली की या चेंडूकडे कोणत्या दर्जाचा चेंडू सफर करायचा आहे, आणि हे पाहता अगदी डॉट बॉलची समाप्ती पाहिली. 8 चेंडू 26 धावा, रॉयल थाट पाहायला मिळतो या लढतीचा. प्रहार करण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाणा, मुंह तोड जबाब देणारा चेंडू सफर केला. अलीकडे पाहिला आपण फलंदाज आक्रमकतेने खेळताना फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होता. निश्चितच ऋतिक माली रफ्तार की गोली, विराट कोहली स्टाईल खेळ. अंतिम चरणामध्ये वेल फिनिशरची भूमिका त्याला इथे आखायची आहे, परंतु इथे ही खेळी शाबूत राहील का, चांगला झेल. व्हॉट मॅच, एक दमदार लढत होताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी सज्ज होता राकेशला चकवा दे, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. ते कोण मारणार. चला मॅच स्पीडअप करा, थोडा लेट चाललाय. आयोजकांकडून या सूचना आल्यात. फिल्डिंग टीम थोडा फास्ट करा, नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 6 चेंडू 22 संख्येची आवश्यकता. अलवार पद्धतीनं हा झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल माझ्याकडे आला, मी पकडेल, आत्मविश्वास होता, परंतु अति आत्मविश्वास काही चांगलं टलाय. आणि आता समीकरण 6 चेंडू 22 हे समीकरण अंतिम चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत. दोन्ही संघांना अगदी आपली शक्ती प्रदर्शन पूर्णपणे साकार करायचं आहे. आणि अंतिम चरणामध्ये इथे विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. 6 चेंडू 22 धावा वाचवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आर्यन फडके, आणि समोर फलंदाज पाहायला मिळत आहेत. ऋतिक मालीच्या साथीने मयूर उसाटकर, सुसाट वेगाने खेळ. दोन्ही खेळाडूंना इथे साध्य करायचं. विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. 6 चेंडू 22 दोन्ही संघांना कमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज सज्ज होतोय आर्यन नंबर 1. गोलंदाजीची आखणी या षटकामध्ये साध्य करायची आहे. दुंदऱ्याचे हे खेळाडू हे सुद्धा आक्रमक आहेत. अंतिम चरणामध्ये ते धाकडरित्या खेळ साकार करतील, परंतु इथे विजयाचा विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. आर्यनचा पहिला चेंडू राहिला डॉट, रॉयल थाट, आणि आता समीकरण 5 चेंडू 22 संख्येची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. प्रहार केलाय, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये
तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. अलीकडचा आपण चौथ्या षटकातील 6वा चेंडू तिथे सुटलेला झेल हे पाहता अगदी काहीसा दबाव तंत्रामध्ये होता साई स्टार विगर संघ, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय साई स्टार विगर संघाचा युवा जिगरबाज गोलंदाज आर्यन फडकेचे वेगळे तडके. 4 चेंडू 22 धावा होताना सुद्धा आपण पाहिल्यात, परंतु ती खराब गोलंदाजी होईल का? आर्यनच्या माध्यमातून दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचंय साई स्टार विगरच्या आर्यनला. आणि समोर पाहायला मिळतो चेरोबा दुंद्रे संघाचा खेळाडू मयूर साटकर सुसाट वेगानं खेळ त्यालाही साध्य करायचंय. दुंद्रे बनाम विगर क्रिकेटचं माहेरघर उत्तमरित्या खेळ अंतिम चरणामध्ये साथ देतो आणि हे पाहता अगदी हलवार पद्धतीने एक धाव इथे आपण येताना पाहिली. चेरोबा दुंद्रेनं अंतिम चरणामध्ये चांगला खेळ साकार केला, परंतु या षटकाचा विचार केला तर आर्यननं धुवाधार गोलंदाजी केली. फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न तंतोतंत जारी केला. दुंद्रे गावचे भाचे सुद्धा आहेत आर्यन आणि हे पाहता अगदी तो विख्यात दर्जाची गोलंदाजी सध्या घडीला साकार करतो. 3 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. राईट मोर द विकेट मारा केला. लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दीपक फडके सज्ज आहेत आणि नॉन सा केनला धोका आहे मोका आहे खेळाडू होईल रन आउट. डीजे म्युझिक धन्यवाद. धावसंख्येची आवश्यकता आहे. सेवेस तत्पर आणि हे पाहता अगदी व्हाईट बॉलची ती समाप्ती पाहायला मिळते. अंतिम चरणामध्ये चेरोबा दुंद्रे या संघाने चांगला खेळ साध्य केला, परंतु अंतिम पडावमध्ये आर्यनने केलेली धाकड गोलंदाजी ज्याच्या जोरावरती अगदी विजयाच्या उंबरट्यावरती संघ पाहायला मिळतो. साई स्टार विगर हा पहिला मानाचा सामना जिंकण्यासाठी या संघ सज्ज आहे. स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी एकच धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. अंतिम समीप अगदी 1 चेंडू आणि 18चं समीकरण 1 चेंडू 18 पूर्णपणे विजय महोत्सव साजरा करण्यासाठी साई स्टार विगरची चिल्लर पार्टी बच्चे कंपनी आता खुश आहेत. त्यांचे पाठीराखे मोठ्या संख्येने आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दुंद्रे संघाचे खेळाडू चांगले खेळले आणि फक्त 12 धावेनं इथे परास्त व्हावं लागलं चेरोबा दुंद्रेला आणि पहिला मानाचा सामना जिंकलाय साई स्टार विगर या संघानं. धन्यवाद. चला फिल्डिंग टीम आकुर्ले आपण जाऊ शकता, मैदानामध्ये जाऊ शकता आणि पॅव्हलियन मध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केली.